नमस्कार मंडळी. आता मी आज चाललो आहे, मीटिंग आहे आमची गडिंग्लजला. त्या निमित्तानं मी मीटिंगला चाललो आहे आणि 22 तारखेला GST बंद होणार आहे. त्या दरम्यान त्याच्यासाठी त्या संदर्भातच आमची मीटिंग आहे. आणि जाता जाता फुल भरून घेतलं, फ्यूल भरून घेतलं आणि आमची साई प्लाझामध्ये मीटिंग होती. आणि सर्वांना निमंत्रित केलं होतं, जे आमचे कर्मचारी आहेत सर्वांना निमंत्रित केलं होतं साहेबांनी. आमच्या प्रत्येकजण आला पाहिजे कंपल्सरी, असं प्रत्येकाला ग्रुपद्वारे, व्हॉट्सअपद्वारे आणि मेसेजद्वारे, कॉलद्वारे. मग आमची मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता आणि साहेबांनी प्रत्येकाला सांगितलं होतं, त्या दिवशी काही पण करून ॲक्टिव्ह व्हायचं आहे. किती पण प्रयत्न करा, लावा प्रयत्न, लावा ताकद आणि ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे, असं प्रत्येकाला आवाहन केलं होतं. मस्तपैकी नॉनव्हेज व्हेज जेवण होतं. सर्वांनी त्याच्यावर ताव मारला आणि मीटिंग घेण्याचा उद्देश 22 तारखेला सर्व सरकारने जे इन्शुरन्स क्षेत्रामधला जे मोठा बदल केला आहे, म्हणजे GST वेव केले, म्हणजे पूर्णतः काढून टाकले. आणि ह्या दिवशी सर्वांनी काम केलं आणि रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, म्हणजे 1,000 करोड प्रीमियम आला. आणि त्या दिवशीच्या हालचाल ऑफिसमधल्या पाहूया 22 तारखेला. बघा ही गर्दी, आणि ही गर्दीच सांगते की GST कमी केल्यामुळे ग्राहकांवरती तसेच कर्मचाऱ्यांवरती असा आनंद त्यांचा द्विगुणित झालेला आहे. हे प्रत्येकाच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं आहे आपल्याला. हे मांडेकर साहेब, एक नंबर काम त्यांचं पण आहे. आणि हे सोलापूर साहेब, आणि हे तर ब्रँच मॅनेजर गायकवाड साहेब, त्यांचा तर नादच खोळा. काम करायचं तर त्यांच्याकडून शिकायचं. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं एक नंबर काम हो त्यांचं. कुणाला असं म्हणजे काही त्यांच्याकडे नाही हा शब्द नाही. हां, पाठवून द्या, करून टाकू, हाच त्यांचा पॉझिटिव्ह आम्हाला बिझनेससाठी चालना देतोय. आणि त्यांचं मी कायम नाव, म्हणजे त्यांना मी बोलून पण दाखवलं, साहेब तुम्ही आम्हाला 100% सहकार्य करताय, पण आम्हीच कुठेतरी कमी पडतोय, असं मी त्यांना बोलून पण दाखवलं. असं त्यांचं काम आहे. काही असं नाही आहे त्यांच्याकडे शब्द नाही. आणि मी नंतर मग ऑफिसचं उरकून सगळं दादाला भेटायला आलो. आमच्या हॉस्टेलमध्ये दादा आहे, येता येता त्याच्या हॉस्टेलला जाऊन आलो. त्याची विचारपूस केली सगळी, कसं चाललंय शाळा वगैरे, काय बरं आहे का नाही, जेवण, तब्येत. तब्येत जरा असायची डाऊन झाली होती. मग तब्येत सरांवर विचारलं, त्यांच्याबरोबर आहे का नाही, ठीक आहे आता म्हटलं. मग त्याचं बॅग वगैरे चेक केली, डब्बा काय काय आहे सामान जरा चेक केले. आणि गणपतीला त्याला खाऊ दिले, ते खालच नाही त्यानं, तसंच ठेवलंय. बघा हे तसंच ठेवलं त्याच्यामध्ये, खायला नाही, काही नाही, काही नाही. हा मिनी ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, आम्हाला अभिप्राय द्यायला विसरू नका. परत आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.